महाराष्ट्रात लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतात। विशेषतः नागपूर जे भाजपचं गड मानलं जातं, तिथे शिवसेना शिंदे गट आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय। आणि अशाच वेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नागपुरात कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता। या सोहळ्यात युवराज माथनकर या कुख्यात गुंडने शिवसेनेत प्रवेश केल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली। मात्र या पक्षप्रवेशावर टीका होताच स्थानिक नेतृत्वाने यावर गजबच स्पष्टीकरण दिलंय। काय आहे नेमकं प्रकरण, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शिंदेंच्या शिवसेनेचा नागपुरात कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला, ज्यात ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख राजू तुमसरे, माजी नगरसेविका अलका दलाल, अजय दलाल यांच्यासह उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही माजी नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। मात्र या कार्यक्रमात एक असा प्रवेश घडला ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली। होय, नागपूरचा कुख्यात गँगस्टर युवराज माथनकर शिवसेनेत दाखल झाला। मकोका सारख्या गंभीर आरोपातून कारागृहात गेलेल्या माथनकरचा हा प्रवेश सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सर्वांच्याच नजरेत आला। या व्हिडिओत माथनकर थेट उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन शिवसेनेचं उपर्ण स्वीकारताना दिसतोय। सराईत गुंड युवराज माथनकर याच्याबद्दल सांगायचं झालं तर युवराज हा नागपूरमध्ये हार्डकोर गुन्हेगार म्हणून ओळखला जातो। त्याच्यावर खंडणी, खून अशा गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत। 2016 मध्ये नागपूरमधील एका प्रसिद्ध बिल्डरला धमकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती। एवढंच नाही बरं का, युवराज सकट त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका लागू करण्यात आला होता। नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध 9 ते 10 कलमांतर्गत अनेक गुन्हे दाखल होते। मात्र बहुतांश प्रकरणात तो निर्दोष सुटल्याचंही समजतंय। तरी नागपूरमध्ये तो अजूनही गुंडा आणि गँगस्टर म्हणूनच ओळखला जातो आणि अशा व्यक्तीने राजकीय पक्षात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। या कार्यक्रमानंतर माध्यमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणावर विचारलं असता त्यांनी सांगितले की स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय तिथल्या पदाधिकाऱ्यांचा असतो, परंतु कोणत्याही वादग्रस्त व्यक्तीला पक्षात घेऊ नये याची काळजी स्थानिक नेतृत्वाने घ्यावी, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते। परंतु युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावरून सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांकडून तीव्र टीका सुरू झाल्यावर शिंदे गटाच्या स्थानिक नेतृत्वाने म्हणजेच नागपूर जिल्हा प्रमुख सूरज गोजे यांनी गजबच स्पष्टीकरण दिले। ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात सराईत गुंड युवराज माथनकरने ही शिवसेनेत प्रवेश घेतलाय हे आम्हाला माध्यमांमध्ये बातमी पाहूनच कळलंय। हे असं अफलातून स्पष्टीकरण काहीतरी शिवसेनेचे नागपूर जिल्हा प्रमुख सूरज गोजे यांनी दिलं होतं। पुढे ते म्हणाले, आमच्या पक्षात प्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत युवराज माथनकर याचं नावच नव्हतं। शिवाय युवराज माथनकर नामक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती देखील नव्हती, असंही सूरज गोजे यांनी यावेळी सांगितलंय। दरम्यान शनिवारी पक्षप्रवेश होताना मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती आणि याच गर्दीत युवराज माथनकर तिथे आला असावा आणि त्याच्या गळ्यात दुपट्टा टाकण्यात आला असावा। माथनकर याचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही असं म्हणत सूरज गोजे यांनी सराईत गुंडाच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय। त्यामुळे शिंदे गटाने सराईत गुंड युवराज माथनकरचा प्रवेश नाकारताना हा प्रकार चुकीचा आणि गर्दीमुळे झालेली चूक असल्याचं सांगितलंय। शेवटी काय, जरी शिंदे गटाने युवराज माथनकरचा प्रवेश नाकारला असला तरी या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झालाय। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेने शिंदे गटाच्या रणनीतीवर आणि विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। स्थानिक नेत्यांनी या प्रकरणाला चूक म्हणून नाकारण्याचा प्रयत्न केला असला तरी विरोधक आणि माध्यमांनी याला चांगलीच हवा दिली आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा शिंदे गटावर आणि एकूणच महायुतीवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।